मित्रांनो, जीवनात तुम्हाला चढ उतार अनुभवायचे असतील तर महाराष्ट्रात गड किल्ले काय कमी आहेत? तुमच्या कष्टाच्या पैशांना का मार्केटचे नसते चढ उतार दाखवताय? अहो, त्यापेक्षा त्यांना समतासमत वाढवा ना. आज दिनांक 23 जुलै 2026 रोजी गोदावरी नदी पात्रामध्ये दुपारी 12 वाजता जवळपास 56,000 क्युसेकनं पाण्याचा प्रवाह नांदूर मधमेश्वर मधून सोडलेला आहे आणि दुपारी 3 ते 6 या कालावधीमध्ये नाशिक आणि परिसरात झालेल्या पावसाचं प्रमाण पाहता तसेच आजूबाजूला गोदावरीच्या कॅचमेंट एरियामध्ये जो पाऊस झालेला आहे त्या अनुषंगाने आज रात्री या पाण्याच्या विसर्गाच्या पातळीमध्ये वाढ होऊ शकते आणि ही पातळी साधारणतः 75 ते 80,000 क्युसेक या प्रमाणापर्यंत वाढू शकते. त्यामुळे गोदावरीच्या बंधारे, त्या ठिकाणचे छोटे पूल असतील, गावाच्या बाजूचे छोटे रस्ते असतील, नदी पात्रालगतचे रस्ते असतील तर या ठिकाणी कोणतेही शेतकरी, नागरिक आणि कोणीही आपले वाहनं किंवा जनावरे घेऊन जाऊ नये. त्याचबरोबर गोदावरी नदीकाठचे जे घाट आहेत या ठिकाणी बऱ्याचदा आपल्याला आढळून येतं की तरुण किंवा मुलं, काही नागरिक रील्स काढण्यासाठी किंवा पाण्याचे फोटो काढण्यासाठी त्या ठिकाणी जातात. त्यांनी देखील सावधान राहण्याची आवश्यकता आहे. अद्यापपर्यंत धोक्याची पातळी कुठेही ओलांडलेली नाही. घाबरण्याचं काही कारण नाही, परंतु सतर्क राहणं आवश्यक आहे. नगरपालिका प्रशासनाला देखील आम्ही माननीय जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आलेल्या सूचनेनुसार नगरपालिकेला देखील सतर्क केलेलं आहे. त्यांची गुरखा गाडी आणि काही कर्मचारी देखील तिथं आपण ठेवलेले आहेत. त्याचबरोबर पोलीस प्रशासनालाही सूचना दिलेल्या आहेत. त्यामुळे सर्व गोदावरी नदीकाठच्या गावांतील पोलीस पाटील, ग्राम महसूल अधिकारी, ग्रामविकास अधिकारी यांना सर्वांना सतर्कतेचा याद्वारे संदेश देण्यात येत आहे. त्यांनी गावातील नागरिकांना नदीपात्रात जाण्यापासून परावृत्त करावं आणि कोणतीही हानी होणार नाही, कोणतंही नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी. धन्यवाद.